ओबीसी मेळावा जो आहे तो पार पडला, त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी तुमच्यावरती टीका केली आहे. त्यांनी एकेरी असं म्हटले की विखे आला त्यांनी विकार पसरवला, अशी एक एकेरी टीका तुमच्यावरती केली आहे. ज्या पद्धतीने तुम्ही मराठा उपसमितीचे अध्यक्ष आहात, जे GR काढला त्यानंतरही तुमच्यावरती टीका करण्यात ते खरं मला पहिल्यापासून हीच भूमिका स्पष्ट करायची आहे की स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्पष्ट केलेली आहे की कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण ही प्रक्रिया पूर्ण करतोय. आणि त्यामुळे विनाकारण ओबीसी समाजाच्या ओबीसी विरुद्ध मराठा असं का ते निर्माण होतोय मला अजून काही लक्षात नाही येत आहे. असे काही पुरावे आहेत का आपल्याकडे की ओबीसी आरक्षण कमी होत आहे, जाणार आहे, कमी होणार आहे? हा राईचा पर्वत का उभा राहतो हेच मला कळत नाही. खरं म्हणजे माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे. म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलंय ठीक आहे, काही गैरसमजुतीने त्याने केला असेल, त्यांनी मला कल्पना नाही. परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसी विरुद्ध कधी मराठा असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे. सगळे एकत्रच राहतात. म्हणून मला वाटतं आता तर जवळजवळ 5 रिट पिटिशन दाखल झाले आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये. एक जनहित याचिका दाखल झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झालेली आहे. त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं, कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, कधी कंटेम्प्ट होऊ शकतो. पण शेवटी न्यायालयीन प्रक्रिया ती चालू राहील. त्याला न्यायालयीन प्रक्रिया काय आपण थांबू शकत नाही. तिथे आपली प्रत्येक आपली भूमिका मांडणारच आहे. परंतु पुरोगामी महाराष्ट्रामध्ये इतक्या वर्षामध्ये सगळी ज्यावेळी समाजाची माणसं एकत्र राहतात, निवडणूक एकत्र लढतात, सार्वजनिक कार्यक्रम एकत्र करतात, सगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण करताना, मग गणपती गणेश चतुर्थीचा कार्यक्रम असेल, दसरा होऊन गेलाय, आता दिवाळी साजरी करतोय. आता दिवाळी साजरी करताना असं कधी होतं का आपण की आता ओबीसीची दिवाळी आहे, मराठ्याची दिवाळी आहे, असं होत नाही कधी. ही सगळ्या कधी अशी समाजाचा सण म्हणून कधी साजरा होत नाही. सगळ्या महापुरुषांचे सण सुद्धा आपण जयंती पुण्यतिथी आपण एकत्र साजरी करतो. ही तेढ का निर्माण होते किंवा तेढ निर्माण करण्याचा का प्रयत्न होतोय, हा खरं मला माझ्या समोर नेहमी हा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ते भाजपचं नाव घेत आहेत. ते म्हणतात की भाजपने आपल्या नेत्यांना आवरायला पाहिजे, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. तुम्हाला सतरंजी उतरण्याची तुमच्यावर वेळ येईल. तुमच्या वक्तव्यानंतर हे वक्तव्य करतात, तुम्हाला आवडण्याचा सल्ला देतात का? नाही, असं आहे की म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या DNA मध्येच ओबीसी आहे. आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे. म्हणून मी म्हटलं की पुढे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती, आता अन्य मराठवाड्याचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोक कुणबी झालेले आहेत. परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची, कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता. त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती अन्यायाची भावना होती, ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करते आणि ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत बसून करते, नंबर 1. आणि दुसरं, हे करताना कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपण घेतलेली आहे. पण त्यांना म्हणजे सरकारमधले ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांना शांत करण्यासाठी किंवा त्यांना समजवण्यासाठी काही प्रतिष्ठित बातचीत करणार आहात का? कारण सुरुवातीपासून सरकारमध्ये राहून सरकारनेच काढलेल्या GR वरती ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, समाजात एक वेगळा संदेश जाताना किंबहुना तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसारच हा निर्णय झालेला आहे. आणि आता भुजबळ जर विरोधी भूमिका घेत आहेत तर ते महायुतीच्या विरोधी भूमिका ठरत नाही. म्हणून मी पहिल्या दिवसापासून आवाजा प्रयत्न आहे की माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा समजून सांगणार आहे मी. कारण शेवटी हे करताना न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समिती सरकारने जी नेमलेली होती, त्या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्ष त्याच्यातून जे निघालेले आहेत त्यावर आपण कारवाई करतोय. हे काही मी त्या उपसमितीचा अध्यक्ष म्हणून एक भाग झाला, परंतु त्याला हे अध्यक्ष म्हणून काम करताना त्याला कायद्याच्या चौकटीत बसून हे करावं लागतंय.
त्यासाठी मान्य न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीच्या माध्यमातून जे निष्कर्ष पुढे येत आहेत त्याच्यावर आम्ही अंमलबजावणी केलेली आहे. मला वाटतं एकदा मी स्वतः न्यायमूर्ती शिंदे साहेब मान्य भुजबळ साहेब आम्ही एकत्र बसून मला वाटतं हा जो विसंवाद वाढत चाललेला आहे तो आम्ही दूर करू. आणखी एक महत्वाचा आरोप त्यांचा असा होता की कास्ट सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर 8 महिन्यांचा वेळ लागतो. मराठा समाजातून आता जी कास्ट सर्टिफिकेट काढली जात आहेत ओबीसीची ते अगदी 24 तासांमध्ये काढली जात आहेत. अशी कुठली यंत्रणा आहे, अशी कुठले अधिकारी ऍक्टिव्हली काम करायला लागले की 8 तासांमध्ये सर्टिफिकेट वाढत आहे? हाच त्यांचा गैरसमज आहे ना. असं कोणी 24 तास दाखले देतच नाही. आजही ज्या तालुका गाव स्तरावर ज्या समित्या नेमलेल्या आहेत त्या समित्याकडे लोक अर्ज करतायत. आता मराठा भागातील लोकांची मला तक्रार येत आहेत की समित्या काही ठिकाणी गठीत झाल्या नाही, काही ठिकाणी आमचे अर्ज स्वीकारले जात नाही. ही त्याला प्रक्रियाच आहे की अर्ज स्वीकारल्यानंतर त्याचं तपासणी करणं, मग ते नायब तहसीलदारच्या स्तरावर जाणं, तो दाखला मिळाल्यानंतर मग ते व्हॅलिडिटी कमिटी पुढे जाणं, त्याला कायदेशीर तो जो मार्ग आहे तो काही बदललेला नाहीये. आणि मला त्यांना कोणीतरी गैरसमज केलेला दिसतो की 24 तासामध्ये सर्टिफिकेट मिळतं. अजिबात नाही आहे, असं कधी घडत नाही. ही जी लागणारी जी प्रक्रिया लागते व्हेरिफिकेशनसाठी किंवा या प्रक्रियेमध्ये जो काही कालावधी लागतो तो लागतोच आहे. मला वाटतं हाच मुद्दा मी सांगत होतो की हा जो गैरसमज झालेला आहे, बऱ्याच गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतोय, विनाकारण ओबीसी विरुद्ध मराठा असा जो वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय तो खरं म्हणजे आपण तो विसंवाद थांबवण्याची गरज आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राला हे अशा पद्धतीची विचारधारा परवडणारी नाही आहे. मेळावा झाला तो कुठेतरी सरकार पुरस्कृत होता असं वडेट्टीवार असं म्हणतात की सरकार पुरस्कृत होता आणि भुजबळांना माझ्या अंगावर सोडलं जात आहे सरकारकडून. नाही, मला त्याची कल्पना नाही. कमी म्हणजे वडेट्टीवार काय म्हणतायत किंवा त्यांच्या पार्टी भुजबळ साहेब काय म्हणतात तो त्या दोघांनीच एकमेकांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न त्या सरकारवरती गंभीर आरोप करतायत. ते बोलतात की ओबीसी आणि मराठामध्ये भांडण लावायचं काम महायुती सरकारच करते असं वडेट्टीवार म्हणतात. वडेट्टीवारांनी काय कोणत्या निष्कर्षावर भाष्य केलं माहित नाही, पण तसं काही सत्ताधारी पक्षातलेच मंत्री आणि सत्ताधारी पक्षातलेच आमदार काल ज्या पद्धतीने भाषण करत होते त्यावरून मराठा आणि ओबीसी वातावरण तयार होताना महाराष्ट्रात दिसते. तुम्ही हे सगळ्यांनाच बोलवणार आहात का? गोपीचंद पडळकर असतील किंवा लक्ष्मण हाके त्यांना स्पष्टपणे म्हटलं हा जी आरच चुकीत आहे. चौथी नापास माणूस आहे तो सांगतो आणि याच्यावर अध्यक्ष जी आर काढतायत आणि तो कुठेतरी महाराष्ट्रामध्ये लागू केला जातो. तो जी आर चुकीचा त्याची होळी झाली पाहिजे. असं की जरांगे पाटलांनी अतिशय प्रामाणिकपणे हे आंदोलन जे चालवलंय, जी भूमिका त्यांनी मांडली, वेळोवेळी समाजाच्या प्रश्नाकरता त्यांनी जो संघर्ष केला, निस्वार्थपणे त्यांनी हे सगळं आंदोलन उभं केलंय. आता त्यांच्या मागण्यांचा ज्यावेळी विचार करतो आपण ते काही त्या समाजाच्या मागण्या संदर्भात ज्यावेळी विचार होतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी म्हटल्याप्रमाणे तो कायद्याच्या चौकटीत बसूनच विचार झाला ना. न्यायमूर्ती शिंदे समिती नेमली गेली, त्यांनी त्याच्यात पुष्कळ काम केलंय आणि त्या कायद्याच्या चौकटीत बसून ते आपण काम करतोय. उलट तुम्ही 34 शिकले वगैरे हा तुम्ही बोलून खरं म्हणजे तुम्ही त्यांचा अवमान करताय. आणि कोणाच्या शिक्षणाबद्दल बोलू नये ना. आपण जे काही तुम्ही फार शिकलेला आहात आणि तुम्ही फार शहाणे आहात तर मग तुम्ही तुमचा शहाणपणा लोकांना भडकवण्यासाठी का वापरता? तुम्ही वास्तविक याच्यातून काही लोकांना प्रक्षोभ भाषण करून एक स्वतःची प्रसिद्धी करण्याचा काही हव्यास निर्माण झाला महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं. पण त्याला हे कळतं त्यांना की आपण ह्या आपल्या हव्यासामुळं समाजामध्ये ते निर्माण करतोय जी कधीच नाही आहे. मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळे सण जे साजरे करतोय, उत्सव साजरे करतोय, दिवाळी दीपावली आता साजरी करतोय, ते असे काही करतो का आपण? ओबीसी समाजाची वेगळी दिवाळी आहे, मराठा समाजाची काही वेगळी दिवाळी आहे. यांची दिवाळी साजरी करायची पुढाऱ्यांना, म्हणून हे सगळे वादुबे केलेले आहेत, बाकी काही नाही आहे. म्हणतात की जे वारंवार जरांगेंना जाऊन भेटतायत त्यांना सोडणार नाही असं एक धमकी इशारा त्यांनी दिला भुजबळांनी असंही म्हटलंय. नाही, असं आहे की जरांगे पाटलांना भेटण्यामध्ये त्यांना का आक्षेप मला कळत नाही. शेवटी ज्यावेळी जरांगे कार्यवाही सुरू होते आणि कार्यवाहीमध्ये विलंब लागतो, काही अजूनही त्यांच्या बाजूने आमच्यावर आक्षेप आहे जरांगे पाटलांचे की दाखले मिळत नाही, समय नाही आहे, माझ्या स्वतःच्या गावात समिती नेमलेली नाही आहे, अशा पद्धतीने तर त्याच्या कुठेतरी आमच्या बाजूने आम्ही काय कार्यवाही करू आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे त्यांना भेटणं काही वावगं नाहीये. आता मला वाटतं कोण कोणाला भेटते याची जर चर्चा करायला लागलो तर फार पुढे जाईल ती. परंतु मला वाटतं आपण एक मर्यादित मुद्दा आपण विचार करतोय
म्हणून माझी भुजबळ साहेबांना दिवाळी संपल्यानंतर मी या सगळ्या ओबीसी नेत्यांना स्वतः बोलावणार आहे. आमची समिती सदस्य राहतील हजर, न्यायमूर्ती शिंदे साहेब त्यांना हजर राहतील. ते कायदेशीर बाजू मांडतील. त्यामध्ये मला वाटतं त्यांच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब बोलल्याच्या नंतर मला खात्री आहे हा गैरसमज आणि विसंवाद दूर होईल. बाबासाहेब पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना असं म्हटलं की चिंता करू नका, आपल्याकडे दादा आहे, तुम्ही स्वतः आहे, आम्ही तुमच्यासाठी बँक रिकाम्या करून टाकू. कोणत्या विषयामध्ये पैसे निधी द्यायची जी वेळ आली, तुम्हाला कुठे पैसे कमी पडले माहित नाही. बाबासाहेब पाटलांनी कोणत्याही मुद्द्यावर बोललेले, कारण जे मी काही पाहिलेलं नाही त्यांचं. अभी ऐसा एक मशीन निकालना चाहिए तो अभी AI में आए ना, चार्ट पे आया है कि जब बोलते हैं हम तो ऑटोमेटिकली मराठी हिंदी होना चाहिए. तर मागे 3 महिन्यांमध्ये ठाकरे बंधूंची निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढताना पाहायला मिळते. काल देखील मनसेच्या पक्षीय कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. कसं पाहता? नाही, यापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. महाराष्ट्र जो आहे हा एक विचारधारेवर त्याची वाटचाल सुरू असते आणि विधानसभेच्या निवडणुकीने सिद्ध केलेलं आहे की महायुतीच्या बरोबर लोकसभा राज्याची जनता आहे. त्यामुळे कोणी एकत्र येणं दिवाळी साजरी करणं ठीक आहे, तो एक धार्मिक उत्सव आहे, कौटुंबिक उत्सव आहे, त्या हरकत नाही. पण शेवटी त्यातून काही एकत्र येणं काही वेगळा परिणाम होईल असं मी पहिल्या सुरुवातीपासून म्हणतो. अजिबात त्याला महत्व नाही. पूरग्रस्त परिस्थिती असल्यामुळे काळी दिवाळी साजरी करा असं शरद पवार बोलत होते. मात्र दुसरीकडे मनसे आणि ठाकरे दोघेही मिळून काल दीपोत्सव साजरा करताना पाहायला मिळाले. असं की राज्यासमोर एवढं मोठं संकट होतं, आसमानी संकट आलं होतं आणि मला खरं सगळ्या राज्यातल्या जनतेनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलेलं आहे. 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर करून आज लोकांच्याकडे पैसे जायला लागले. ही अस्वस्थता काय पवार साहेबांना की 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री राहिल्याच्या नंतर राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणते आता त्यांनी मिळवल्यानंतर आज लोक त्यांचं नेतृत्व मानायला तयार नाही. ते जे बोलतात लोकांचा त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. तर मला वाटतं स्वतःची एक वेगळी स्वतःच पूर्ण एक अस्तित्वासाठी धडपड सुरू आहे सरकारवर टीका करण्याची. ते ज्येष्ठ नेते आहेत, मला वाटतं त्यांनी त्यांची ज्येष्ठता कमी करू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. दुटप्पी भूमिका आहे, कारण कारखानदारांकडून ज्यावेळी पैसे घ्यायची वेळ आली तेव्हा शरद पवारांनी कारखानदारांची बैठक घेत या सरकारच्या निर्णयाला विरोध केलेला होता आणि दुसरीकडे सरकार मदत करत नाही असा आरोप केला जातो. मुळातच साखर कारखान्याकडून पैसे घेण्यासंदर्भात जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला, शेतकऱ्यांना जो भाव आपण जाहीर करतो FRP प्रमाणे किंवा FRP पेक्षा जास्त भाव पण देतो, त्यातून पैसे कापत नाही ना आपण. कारखान्याच्या व्यवस्थापना खर्चातून ते पैसे कापले जातात. आणि मलाही शरद पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे यापूर्वीचे किती प्रेसिडेंट दाखवू आपण मुख्यमंत्री असताना आपल्या सरकारच्या काळामध्ये अशा आपत्तीमध्ये आपण कारखान्याकडून पैसे घेतलेले आहेत, पूरग्रस्त निधी घेतलेला आहे. असे मला वाटतं काळाच्या बरोबरीने हे पद्धतशीर यांना विसर का पडतो. मला वाटतं आपण सत्तेत असताना आम्ही राज्याचे तारणार आहोत सांगणारे नेते ज्यावेळी कारखान्याकडून त्या काळामध्ये पैसे वसूल केले, सक्तीने वसूल केले. आज तुम्ही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला 1 रुपया सक्तीने वसूल करता कारखान्याकडून. सरकारची मदत घेता, सरकार सांगता 1 रुपया आम्हाला वसूल करून द्या कारखान्याकडून. एक प्रकारची म्हणजे तुम्ही सक्तीच करता ना, ती काही चालते. मग ती वस्तू ती शेतकऱ्यावर तो ताण नाहीये. मला वाटतं हे सगळं समजून घेतलं पाहिजे लोकांनी, कारण सहकारी चळवळीमध्ये आमचं आयुष्य चाललंय, परंतु हे कुठे लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न होतो दुर्दैवानं, हे लक्षात घेतलं पाहिजे. नहीं, माननीय भुजबल जी तो वरिष्ठ नेता है, उनके बारे में तो मैं टिप्पणी नहीं करूंगा, लेकिन मैं समझता हूं कि किसी ने तो उनको गुमराह करने की कोशिश की है. इसलिए मैंने कहा कि अभी दीपावली के बाद हमारी जो उपसमिति है, उनकी उपसमिति जो माननीय बावनकुळे साहब के अध्यक्ष में सरकार ने की है, तो उनके साथ हमारे जो न्यायमूर्ति शिंदे सर साहब जो है, उनके साथ एक बैठक लेके
जो विसंवाद पैदा हो रहा है तो वो संवाद निश्चित रूप में हम दूर करने की कोशिश करेंगे। और कोऑर्डिनेशन भी होते हुए दिखाई नहीं दे रहा सरकार के मंत्री सरकार के एक मंत्री के खिलाफ। नहीं, ये बात सही है कि ऐसी बयानबाजी ठीक नहीं है। यानी मैं भी उप समिति का अध्यक्ष रहा हूँ तो मैं भी अपनी मर्यादा जानता हूँ। तो सबने ये मेरे ख्याल से एक आचार संहिता के तहत अपनी मर्यादा संभालना चाहिए और सरकार की एक भूमिका स्पष्ट होती है। माननीय मुख्यमंत्री जी ने सरकार की भूमिका स्पष्ट की है कि कोई भी किसी भी हालत में ओबीसी का आरक्षण हम कम नहीं करें, किसी भी उसमें आरक्षण नहीं दे रहे, उनको आरक्षण का अबाधित रहेगा। फिर भी लोग ऐसा क्यों बयानबाजी कर रहे हैं? तो मैं समझता हूँ कि उन्होंने ये जनता के हित में, राज्य के हित में, सरकार के हित में बयानबाजी करना चाहिए, अवॉइड करना चाहिए। ये मेरी सलाह है। क्या इस मामले को लेकर आप अजीत पवार और महाराष्ट्र के मुख्यमंत्री से बात करें ताकि इस प्रकार की बयानबाजी आगे भविष्य में ना हो, जिससे माहौल आगे महाविकास सरकार में कोई दिक्कत ना हो? नहीं, मैं समझता हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी निश्चित रूप में उनसे बात करेंगे। और सर एक सवाल और, जिस तरह से आरएसएस को बैन करने की जो एक्टिविटीज है, बैन करने की मांग प्रियंक खड़गे जो कर्नाटका के मंत्री हैं वो लगातार कर रहे हैं। हमने देखा कि आज कोई लोकल बॉडी का वहां का एक अथॉरिटी का मेंबर था, आरएसएस के इवेंट में पार्टिसिपेट किया गया तो उसको सस्पेंड कर दिया गया। वहां लगातार खत लिखे जा रहे हैं कि आरएसएस की एक्टिविटीज को बैन किया जाए, गवर्नमेंट एसोसिएट ना हो। किस तरह से देखते हैं आप? एक आज थोड़ी मांग है, वो खड़गे जी जो है वो जो कांग्रेस पक्ष का नेतृत्व कर रहे हैं, वो पार्टी खत्म हो रही है तो उसकी मांग को क्या महत्व देंगे? सर, प्रधानमंत्री ने माओवादी को लेकर बड़ा बयान सर माओवादी को लेकर प्रधानमंत्री ने कहा है कि पिछले 11 सालों में लगभग 125 जिले ऐसे थे देश भर में जो माओवादी से प्रताड़ित थे। अब लगभग सिर्फ 11 जिले बचे हैं। कैसे देखते हो? और शायद आने वाले समय में ये जिले भी ना रहे और मुक्त हो जाएंगे माओवादी से। पिछले 3 दिनों में लगभग 303 माओवादी ने शहीद किया। नहीं, आप अगर देखेंगे पिछले 2 दिनों में मैं माननीय मुख्यमंत्री जी का, देवेंद्र फडणवीस साहब का अभिनंदन करूंगा कि सबसे बड़ा नक्सलवादी जो था वो उसके ऊपर 6 करोड़ की प्राइज बनी थी। मैं उसका और उसके साथ काफी लोग भी सरेंडर हो गए। यानी पूरा नक्सलवाद का मेरे ख्याल से समापन महाराष्ट्र में होते दिखाया जा रहा है। तो मुख्यमंत्री जी का जिस तरह से उसमें उन्होंने काम किया है, क्योंकि ये जो नक्सलवादी जो सरेंडर हुआ है उसका एक भाई भी था, वो बंगाल में मारा गया। यानी पूरी नक्सलवादी की उसके कारण जो छत्तीसगढ़ में माओवादी का जो आंदोलन, माओवादी का जो संघर्ष है वो भी काफी मात्रा में खत्म हो जाएगा ऐसे लग रहा है। और देश के आदरणीय गृह मंत्री अमित भाई शाह ने जिस तरह माओवादियों को एक चेतावनी दी है कि मार्च तक, अगले महीने, अगले साल तक वो पूरी खत्म करने वाली है माओवादी, ये माओवादियों वहां की जो आंदोलन चल रहा है। तो अभी जो आदरणीय प्रधानमंत्री ने कहा वो बात सही है, सरकार उसमें काफी ठाम है। देश को अस्थिर करने की कोशिश माओवादी कर रहे थे। हम बीच में तो अर्बन नक्सलवादी की भी चर्चा हो रही थी। तो मैं समझता हूँ कि अभी काफी हद तक ये अभी कम हो गया है, अगले दिनों में, अगले कुछ महीनों में खत्म हो जाएगा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।